हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावा. तर आजचा माझा दिवस खूप छान आहे, कारण की तुम्हाला जसं माहितीच पडलं असेल की आज माझे 11 जे गुरुवार मी केले होते ते आज गुरुचरित्र सारामृताचे, तर ते आज कंप्लीट झाले आहेत. म्हणजे काल 11 दिवस माझा कंप्लीट झाला आहे. तर आज मी स्वामींना 10:30च्या आरतीला निवेद देणार आहे. तर त्याचीच आता मला तयारी करायची आहे आणि त्याचंच आता सर्व मी प्रिपरेशन करणार आहे. आणि आज मी जेवायला कोणाला तरी घरी बोलवलं आहे, तर ते तुम्हाला पुढे समजेलच. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक बटन प्रेस करा आणि ॲटलिस्ट छान अशी कमेंट तरी करा की मला तरी समजू दे ना की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत असे माझे बघायला. तर चला, आता फक्त माझ्याकडे आता 2.5 तास उरलेत, तर की खूप उशीर झाला. तर आता पटापट तयारी करूया आणि मग तुम्हाला भेटते. तर मी आज पुरणपोळीचा बेत केला होता स्वामींसाठी. तर मी आज त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवणार आहे. तर रात्री इथे मी रात्री चण्याची डाळ अशी भिजशी ठेवली होती आणि आता ती स्वच्छ करून घेतली आणि इथे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकून घेतलं, कारण की तेल टाकलं ना तर ते वरती येत नाही, डाळ वतू जात नाही, म्हणून तेल टाकून इकडे आपल्याला 2-3 सिट्या अशा करून घ्यायच्या आहे. तर इकडे माझी डाळ शिजते तोपर्यंत इकडे मी आपली जी रेग्युलर डाळ असते ती थोडीशी भिजत घालते मी, कारण की ते भिजत घातल्यानं थोडं ते नरम होते आणि थोडीशी लवकर शिजायलासुद्धा मदत होते अर्धा तास. तर मी ती एका साईडला भिजशी ठेवते. तर आता इकडे आपल्याला भाजीची तयारी करायची आहे. तर इकडे मी चॉपिंग बोर्डमध्ये कांदा आणि इकडे दुसऱ्यामध्ये टॅमॅटो, लसूण आणि अद्रक या सगळ्यांची पेस्ट करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडे आता माझा कांदासुद्धा चॉपिंग करून झाला आहे बारीक आणि इकडे मी पेस्टसुद्धा करून घेतली आहे. आता आपल्याला पुरणासाठी पीठ मळून घ्यायचं आहे पोळीसाठी. तर इकडे मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. याच्यामध्ये तुम्ही हळदसुद्धा ॲड करू शकता, पण मला अनन्याला शाळेला टिफिन द्यायचा आहे, त्याच्यासाठी मला चपात्या करायच्या होत्या. मग मी त्याच्यातच वेगळं काही पीठ नाही मळणार आहे, त्याच्यातून थोड्या चपात्या करून घेणार आहे. मग मी हळद नाही ॲड केली. तिकडे मी तेल टाकलं आणि घट्ट असा गोळा मळून घेतला आणि अर्धा तास इथे आता मी ठेवणार आहे ते झाकून. तर आपलं हे झालं. आता आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचं आहे. तर इकडे असे मी छोटे छोटे आम्ही क्यूब वापरतो घरात, ते इझी पडतात. कधी आपल्याला खायचं असलं ना गूळ तिखट खायला लागलं तर ते बरं पडतं. मग असे मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि आता इकडे आपली डाळसुद्धा शिजून झाली आहे. तर ते आता पुरणाची जी जाळी असते त्याच्यावर मी ती डाळ वतून ते पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणून ॲटलीस्ट 5-7 मिनटं तरी ते आपल्याला तसं ठेवायचं आहे, कारण की ते पूर्ण पाणी निघून जायला पाहिजे. तर तुम्ही इथे ना बघू शकता की आपलं जे कट म्हणतो ना आपण येतं, तर ते कट असा आलेला आहे. आणि हे पाणी मी वेस्ट नाही करणार आहे डाळीचं, ते मी आपल्या जी रेग्युलर डाळ आहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर जसं मी सांगितलं तर भाजीसाठी मी आज छोले बनवणार आहे. तर इकडे मी रात्री छोलेसुद्धा भिजतसे घातले होते आणि आता त्याचीसुद्धा मी कुकरमध्ये 7-8 तरी शिट्ट्या करून घेणार आहे, कारण की छोले शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. मग हे एकीकडे मी करून घेतलं. तर आता आपलं ते पाणीसुद्धा डाळीचं सगळं निघून गेले. आता याच्यामध्ये आपल्याला आता गूळ टाकून पूर्ण ते आपल्याला आता पुरण करून घ्यायचं आहे, मेल्ट गूळ करून घ्यायचं आहे. तर आता हा प्रोसेस करायला अर्धा तास तरी लागतो. तर हे सर्व मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं माझं पुरण तयार झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं ते असं घट्ट होत चाललेलं आहे आणि आपला असा चमचा उभा राहिला ना म्हणजे काय आपलं पुरण आता व्यवस्थित झालेलं आहे. तर इकडे आता माझं पुरणसुद्धा रेडी आहे. आता वरून मी इथे थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे पुरणामध्ये. तर आता तेच करून झालं. आता यानंतर मी आता एका साईडला कुकरसुद्धा लावून घेते, कारण की अनन्यालासुद्धा शाळेत जायचं होतं. मग मी इकडे कुकर आणि ॲक्च्युली बटाटे टाकायला विसरली होती, तर मी इकडे त्या कुकरच्या साईडला बटाटेसुद्धा बॉईल करून घेणार आहे. तर म्हणून मी इथे हा इझी वे आहे. तर तिकडे मी कुकरमध्ये बटाटेसुद्धा टाकून घेतले आणि अशा तिच्यासुद्धा 3 शिट्या करून घेणार आहे. तर इकडे आता आपल्याला पुरण तयार करायचं आहे, तर ते आपल्याला गरमच असताना वाटून घ्यायचं आहे. तर मी असं थोडं थोडं बॅच घेऊन ते एका वाटीच्या साहाय्याने आता पूर्ण ते असे हे करून घेणार आहे, वाटून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता असं खाली ना असं. तर आता मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला मी
दाखवते बघा. असं आपलं पुरण सर्व बारीक करून झालेलं आहे. आता मी ते वेलची पुन्हा लास्टला घातली आहे, कारण की मी वेलची पूर्ण घरात वाटली होती. मग त्याच्यामध्ये थोडेसे असे कण असतात, मग ते पुरणाच्या जे चाळणी असते त्याच्यामधून ते निघत नाही, म्हणून मी काय करते की शेवटी टाकते. ते चपातीमध्ये आपण पोळी लाटताना एवढं काय ते होऊन जातं. आणि मग मी ते वेलची पूड टाकली आणि व्यवस्थितपणे असं मिश्रण आहे ना आपलं एकजीव सर्व करून घेतलं. तर आता हे एका साईडला आपलं होतं. तर आता 8:30सुद्धा वाजायला आले होते. तर मी बोली चला आता देवाची थोडीशी आपलं म्हणजे देवाची पूजा करून घेऊया. तर इकडे आता मंगळवार होता म्हणून मला हळदीचं लेपन करायचं होतं. तर इकडे मी आता उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून घेते, कारण की देवाची पूजा होईपर्यंत ना आपलं हळदीचं लेपनसुद्धा सुकून जातं. तर हे सर्व करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आता देवपूजेला लागली. तर प्रयत्न मी करते की सकाळची ना लवकरच देवपूजा आवरून जावं, कारण की थोडासा आपल्यालासुद्धा वेळ भेटतो म्हणजे. आणि कसं शेवटी आपण 10 वाजता करायला जातो ना, तर खूप घाई होते. माझी तरी अशी खूप घाई होते, म्हणून मी विचार करते की सकाळी जेव्हा विवान शाळेत गेलं ना, तेव्हा निवांतपणे देवाची पूजा करून घेते. तर इकडे आता मी हार आणला होता आणि तो आता देवाला असं घातला. आणि मी ना देवांसाठी ना अशा छोट्या छोट्या अशा वेण्या आता भेटतात बाजारात, मग ते मी वापरते. तर आमच्याकडे एक काकी आहेत, तर त्यांनाच मी आणायला सांगते. सोमवारच्या आणि गुरुवारच्या अशा आठवड्यातून 2-3 दिवस मी त्यांना सांगते की मला अशा वेण्या आणून द्या. खूप छान वाटतं देवांना घातलं की. तुम्ही पाहू शकता असं म्हणजे एवढं खूप असं उठून दिसतात देव. तर असं व्यवस्थितपणे सर्व मी देवांचं सर्व अशी पूजा करून झालेली आहे. आणि इकडे इथे तुपाचा दिवा लावते. तर इथे धूप अगरबत्तीसुद्धा माझी चालू आहे. तर हे सर्व मी असं करून घेते. आणि देवपूजा आपली झाली ना की कसं म्हणजे आपल्यालासुद्धा किती प्रसन्न वाटतं. एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते घरात. देवसुद्धा म्हणजे देवाची पूजा झाली तर तुम्ही असे पाहू शकता, अशी माझी छान अशी सार संगीत म्हणतात ना, तशी अशी पूजा झालेली आहे. तर छान वाटतं आहे ना देवाचे असे दिवे मस्त. चला तर आता आपण इकडे किचनमध्ये येऊन आता चला पोळी आपली करून घेऊया. तर मी जेव्हा पुरणपोळी करते ना, तेव्हा मी गव्हाचं पीठ नाही वापरत, मी तांदळाचं पीठ वापरते. कारण की त्याच्याने एक फायदा होतो की आपली जी पोळी ना लाटताना जी सरकायला ना खूप मदत होते. ती इझिली सरकून जाते आणि पीठसुद्धा ना त्याला चिपकून राहत नाही. तुम्ही कधी पण ट्राय करा. तर जेव्हा पण तुम्ही पुरणपोळी करणार ना, तेव्हा नक्की तांदळाचं पिठाचा वापर करा लाटताना. तर थोडं मी हातानेच पहिला अर्धवट थापून घेते थोडंसं. त्याच्यानंतर मग आपली लाटणीने पोळी करून घेते. तर अशी सिंपल हो. तर तुम्ही पाहू शकता आपली अशी पुरणपोळी रेडी आहे. तर मी मोठीच बनवते, कारण की आम्ही कसं जास्त काय कोण खात नाही, म्हणून एकच अशी बनवली नाही, एकेकाला अशी 4-5 की ती परवडते म्हणजे जमते खायला. तर अशी बघू शकता. तर असं आपलं झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझी पुरणपोळी अशी छान अशी शेकूनसुद्धा झालेली आहे. बघा किती मस्त वाटते ना. तर पुरणपोळ्या माझ्या रेडी आहेत. चला आता पुढची तयारी करू. तर इकडे आता मला भाजी घालायची होती फोडणीला. तर इकडे तेल टाकलं कढईत, त्याच्यानंतर थोडंसं जिरं, थोडंसं हिंग आणि कांदा. आता कांदा आपल्याला मी फास्ट गॅसवरच थोडा चांगला भाजून घ्यायचा आहे, ब्राऊन होईपर्यंत. तर इकडे बघू शकता कांदा आपला चांगला भाजून घेतलेला आहे. आणि जी आता टॅमॅटोची जी प्युरी केली होती ती त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आणि झाकण ठेवून 5-7 मिनटं मंद गॅसवर त्याला चांगली अशी टॅमॅटोला शिजू द्या. तर आता तुम्ही मध्ये मी ओपन करून बघत होती, तर बघा तुम्ही टॅमॅटोसुद्धा आपले चांगले असे शिजून झालेले आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. तर मसाले मी काय टाकले आहेत, हळद टाकली आहे, लाल मिर्च टाकली आहे आणि छोले मसाला रेडीमेड भेटतो तो टाकलेला आहे. थोडीसं मी छोले शिजवताना त्याच्यात मी ओवासुद्धा ॲड केला आहे, मी सांगायला विसरली. तर ओवा मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता, छान लागते. आणि नंतर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करा नक्की मसाल्यामध्ये, त्याच्यानेसुद्धा छोल्याला ना चांगली टेस्ट येते आमचूर पावडरने. तर हे सर्व टाकले आणि मी उकळलेला बटाटा तो ॲड केला आणि सर्व मिक्स करून घेतलं आणि शेवटी छोले ॲड केले आणि सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि तुम्हाला आता जेवढं पाणी पाहिजे ते तुम्ही तेवढं ॲड करून मीठ
मीठ टाका आणि चांगलं स्लो गॅसवरती चांगल्यापैकी ती ग्रेव्ही अशी घट्ट होऊ द्या. तर ॲक्च्युली मी तुम्हाला सांगायला विसरली की थोडंसं ह्याच्यातलं ना जे चणे असतात ना ते ऑलरेडी तुम्ही ना मिक्सरमध्ये थोडेसे वाटून घ्या, त्याच्याने ना ग्रेव्ही थिक होण्यास मदत होते. तर मी ॲक्च्युली ते दाखवू नाही शकली घाईघाईत. तर बघा अशी ना त्याला थोडासा असा घट्टपणा येतो छोलेला. तर ते करून असं मस्तपैकी तुम्ही भाजी आपली छान लागते टेस्टला. तर एकीकडे इथे मी खीरसुद्धा करून घेतले. तो मी व्हिडिओ शूट नाही केला कारण की मला सकाळची खरंच खूप घाई होती करता करता. तर इकडे मी माझी शेवयाची खीर करून घेतली होती आणि तिच्यामध्ये थोडंसं मी केसर टाकलं आणि वेलची पूड अशी ॲड केली आणि मस्त अशी शेवयाची खीरसुद्धा माझी रेडी आहे. जेवढं मला शक्य होतं ना तेवढं मी 2.5 तासामध्ये करायचा प्रयत्न केला आहे. करायचं तर भरपूर होतं पण जेवढं जमलं तेवढं मी ॲटलिस्ट केलं. तर बघू शकता तुम्ही छान असा माझा उंबरठासुद्धा सुकलेला आहे आणि अशी मी छान अशी रांगोळी काढलेली आहे. चला आता 10:30 वाजायला आले होते. तर इकडे अगोदरच मी सर्व तयारी करून घेतली होती. म्हणजे निवेदाचं ताट आणि हे सर्व रेडी करूनच घेतलं होतं. तर मग इकडे आता मी तुपाचा दिवासुद्धा लावून घेतला आणि अगरबत्ती देवाला फिरवून घेतली आणि आरती करून घेतली. तर आज फर्स्ट टाईम मी 10:30 वाजताच घरात नैवेद्य देते कारण की असं डेलीचा मला एवढा टाईमच नसतो, सकाळचं जमतच नाही मुलांच्या ह्याच्यामुळे. तर आज फर्स्ट टाईम मी करते, मलासुद्धा खूप आनंद होतो आहे. तर इकडे आता मी असं चौरंगा आखून घेतला पाण्याने आणि त्याच्यावरती मी निवेदाचं ताट ठेवलं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना हे सर्व मी केंद्रात जाऊन शिकली कारण की अगोदर मला काहीच माहिती नव्हतं. नॉर्मल आपण जसं सगळेच करत असते त्या पद्धतीने मी साधी अशी पूजा करायची आणि सणवारला असा साधा आपला निवेद देवाला दाखवायचा. पण अशा पद्धतीने तुळशीपत्र ठेवायचं, कशी ताट वाढतात, हे छोटे छोटे टिप्स ज्या पद्धती होत्या ना त्या खरंच जाऊन मी केंद्रात जाऊन शिकले आणि मला त्याचा खरंच खूप छान असा अनुभव आला. तर असे स्तोत्र आपण जेव्हा निवेद देतो देवांना तर कशा पद्धतीने द्यायचे, कुठले मंत्र म्हणायचे, ह्या छोट्या छोट्या सर्व गोष्टी मी जेव्हापासून मी स्वामी मार्गात आल्यापासूनच मला सर्व शिकायला भेटलं. तर अशा प्रकारे मी जसं मला जमत होतं त्या पद्धतीने मी निवेद देवाला दाखवून घेतला. आता त्याच्यानंतर आपल्याला आरत्या करायच्या असतात. तर अनन्या घरी होती मग मी तिला पण घेतलं कारण की कसं माहिती आहे आपण ज्या गोष्टी करतो ना त्याच्यामध्ये जर आपण मुलांना इन्व्हॉल्व केलं ना तर ॲटलिस्ट त्यांनासुद्धा ते चांगल्या गोष्टीची सवय लागते आणि कधी आपण नसलो तर त्यासुद्धा करतात. तर मी मुजरा केला, तिलासुद्धा दाखवत होती की अशा प्रकारे मुजरा करतात कारण की ती माझ्याबरोबर ना केंद्रात येते कधी ना कधीतरी गुरुवारची. तर तिला थोडंफार आरत्या थोड्याफार माहिती आहेत. तर इकडे मी आता स्तवन करून घेतलं आणि माळ जप केला आणि देवाचे जे काय मंत्र होते स्तोत्र ते सगळं वाचून घेतलं आणि छान अशा माझी पूजा करून झाली आहे. ह्या काकी होत्या, ह्या पण सेवेकरी आहेत, ह्या मला केंद्रात भेटतात रोज. तर त्यांना मी सांगितलं होतं की माझ्याकडे तुम्ही जेवायला येतील का, असं माझं 11 गुरुवार झाले. तर ते म्हणाले हो. मग त्या आल्या आणि मला खूप बरं वाटलं आणि मग मी त्यांना जेवण करून गेल्या त्या आणि मग हळदी कुंकू दिलं आणि आजचा असा छान दिवस माझा गेला. सो मस्त वाटलं आज. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.